नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल नादे यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. मंडळी 2 दिवसापूर्वीच हिंद केसरी मानाचं मैदान पार पडलं. हिंद केसरी पुसेगाव मैदान हिंदुस्थानातील सर्वात मोठं हिंद केसरी मैदान पार पडलं. त्या मैदानामध्ये आपल्याला बैलगाडी शिरत क्षेत्रामधील रथी महारथी पाळताना दिसले. प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलही चांगल्याचा चुरशीच्या लढती आपल्याला हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये बघायला मिळाल्या. तर मंडळी हिंद केसरी पुसेगावचा या वर्षी आपल्याला पुन्हा एक नवीन चेहरा मानकरी दिसला. तर मंडळी आपण बघूया 1 जानेवारीला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चालू सेवांचं सर्वात मोठं पारदर्शक आणि टॉप नामांकित मैदान पार पडणार आहे. त्या मैदानाबद्दल आपण चर्चा करूया. त्या मैदानामध्ये कोणकोणत्या नंदीचे कोणकोणते पेरे असू शकते, बैलगाडी शर्यत क्षेत्रातील काही टॉप नामांकित नंदीचे संभावित पेरे आपण येणाऱ्या 1 जानेवारीच्या मैदानातील जाणून घेऊया. तर चला मग. तर मंडळी 1 जानेवारीला वार बुधवार, ठिकाण भुकुम, आंग्रेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणी मुळशी केसरी भव्यदेव बैलगाडा शर्यत मैदान पार पडणार आहे. मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,51,000 रुपये पहिलं बक्षीस, 2 नंबरचं बक्षीस 2 लाख, 3 नंबरचं बक्षीस 1,71,000 इतरही टॉप नामांकित बक्षीस या मैदानामध्ये आहे. तर मंडळी मुळशी केसरी या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बरेचसे टॉप नामांकित नंदी येणार आहे. तर आपण बघूया काही बैलाचे संभावित पेरे. तर चला मग. तर मंडळी येणाऱ्या 1 जानेवारीच्या 2,51,000 या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर देखील येणार आहे. बाकासूरचा संभावित पेरा असू शकतो वादळ. वादळ आणि बाकासूर म्हणजे जे पुण्या भागामध्ये मुळशी तालुक्यामध्ये मैदानं पार पडतात, त्या मैदानामध्ये बाकासूरचा एक नवीन आणि एक आपल्याला एक नवीन पेरा दिसतो. त्यामुळेच बाकासूरचा संभावित पेरा असू शकतो वादळ. वादळ आणि बाकासूर आपल्याला येणाऱ्या 1 जानेवारीच्या मैदानामध्ये मुळशी केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. वादळ आणि बाकासूरचा संभावित पेरा असू शकतो. वादळ आणि बाकासूरची जोडी बरेचशा मैदानामध्ये एकत्र पाळलेली आहे आणि चांगली जोडी मैदानामध्ये पळते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका मथुर. मथुर या मैदानामध्ये येईल का नाही फिक्स माहिती नाही. माझ्या माहितीनुसार येणाऱ्या 1 जानेवारीच्या मैदानामध्ये मथुर हा जास्त करून यायची शक्यता नाही. या मैदानामध्ये आपल्याला मथुर पाळताना दिसू शकत नाही. आला तर येऊ शकतो, नाही तर नाही पण. तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि हिंद केसरी सर्जा आपल्याला येणारा 1 जानेवारीच्या 2,51,000 मुळशी केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये बाब्याची सेमीला हार झाली आणि सरांच्या सर्जाची सेमीला हार झाली. पण आपल्याला बऱ्याच दिवसानंतर बाब्या आणि सर्जा येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. बाब्या आणि सर्जाची जोडी मैदानामध्ये अतिशय तुफान आणि चांगलाच वेगाने पळते. ही गाडी जर पळाली तर चांगलीच गाडी पळेल. येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानामध्ये हा संभावित पेहरा आहे. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रायफल 81-81. रायफल 81-81चा पेहरा असू शकतो. येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानामध्ये पिस्टन 22-11, पिस्टन 22-11 आणि रायफल 81-81 आपल्याला येणार मुळशी केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. संभावित पेहरा रायफलचा आणि पिस्टनचा आहे. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी मागच्या वर्षीचा हारण्या 622. हारण्या 622चा पेहरा येणारा मुळशी केसरी या मैदानामध्ये असू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा लखन. लखन आणि हारण्या आताच पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळाले. गाडीला वेग हा तुफान लागतो मैदानामध्ये, पण गाडी काही कारणास्तव गटाला लॉबी झाली सुट्टीच्या टायमाला. त्यामुळेच आपल्याला हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये ही गाडी गटाला बाद झालेली दिसली. पण येणाऱ्या नक्कीच मुळशी केसरी या मैदानामध्ये हारण्या आणि लखन पुन्हा एकत्र पाळताना आपल्याला दिसू शकते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका कॉकटेल. पुसेगाव हिंद केसरीचा 2 नंबरचा मानकरी कॉकटेलचा पेहरा असू शकतो. येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानामध्ये घरनिकीचा राजा. घरनिकीचा राजा आणि कॉकटेल आपल्याला येणाऱ्या मुळशी केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. कॉकटेलची आणि राजाची जोडी मैदानामध्ये तुफान पळते. बरेच दिवस झाले बघा कॉकटेलने आणि राजाने एकत्र पळून सलग बरेचसे मैदानं गाजवले. नक्कीच येणारा मुळशी केसरी मैदानामध्ये कॉकटेल आणि राजा जर पळाले तर चांगलीच गाडी पळेल. राजा आणि कॉकटेलचा संभावित पेहरा आहे मुळशी केसरी मैदानातील. मंडळी त्यानंतर अर्जुन. अर्जुनचा पेहरा असू शकतो येणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये सोन्या 22-11. सोन्या 22-11 आणि अर्जुन आपल्याला येणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. मंडळी त्यानंतर संभावित पेहरा आहे मैब्याचा बलमा. सातारा एक्सप्रेस बलमा आणि मैब्या आपल्याला येणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. तर मंडळी हा संभावित पेहरा आहे मैब्या आणि बलमाचा. मैब्या जर मुळशी केसरी मैदानामध्ये पळायला आला तर नक्कीच मैब्या आणि बलमा ही जोडी आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते.
तर मंडळी संभावित पेरे बघितले आपण, आपल्याला मैदानामध्ये जोपर्यंत गाडी मैदानामध्ये गटाला झोपायला येत नाही तोपर्यंत फिक्स पेरे माहिती होत नाही कोणत्याच नंदीचे. त्यामध्ये बाकासूरचा पेहरा तर हा पूर्ण लपून असतो आणि मैदानामध्ये आल्यावरच बाकासूरच्या पेहऱ्याचा धप्पा असतो. पण एक अंदाज आपण काढू शकतो की या मैदानामध्ये ही जोडी पळताना दिसू शकते. तोच अंदाज आपण काढला आणि संभावित पेरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. तर तुम्हाला काय वाटतंय पेहऱ्याबाबत? हे पेरे जर पळाले तर कशी गाडी पळेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.